महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने जिल्हा परिषद मैदानावर महिलांनी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले असून या ठिकाणी विक्री होतीये। या प्रदर्शनाला आज खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी उपस्थिती लावली। यावेळी त्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला। छत्रपती संभाजीनगर मध्ये महिला आर्थिक विकास महामंडळच्या वतीने आयोजित बचत गटाच्या प्रदर्शनाची सांगता झाली। त्या निमित्तानं 3 ते 4 हजार महिला एकत्रित जमल्या होत्या आणि जवळजवळ 50 ते 60 स्टॉल लागले होते। महिलांना सबलीकरण करून महिलांचा आर्थिक विकास करण्यासाठी हा प्रयत्न महिला आर्थिक विकास मंडळाचे अधिकारी श्री राठोड यांच्या वतीने करण्यात आला। मी त्यांचं अभिनंदन करतो। आणि जसं महिला शक्ती ही सुशिक्षित झाली पाहिजे, महिला शक्ती ही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाली पाहिजे, म्हणून महिलांचं सबलीकरण हे अत्यंत महत्त्वाचं आहे। कालच महिला दिवस सर्वांनी आपण साजरा केला। मी त्यांचं अभिनंदन करतो आणि माझ्या वतीनं परत सर्व महिला आमच्या भगिनींचं अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। सर, आपण अर्थमंत्री असताना महिलांसाठी आपण भरपूर असे अर्थमंत्री असताना महिलांच्या हेल्थ ग्रुपला कमी दरात कर्ज मिळावं म्हणून आम्ही सुधारणा केली होती। त्यावेळी जवळजवळ 40 कोटी रुपये फक्त या जिल्ह्यामध्ये दिले होते। आता 350 कोटी रुपये या जिल्ह्यामध्ये दिलेले। पण जी पीएम स्वनिधी योजना आहे ती बंद पडलेली। पीएम स्वनिधी योजना बंद पडलेली नाही, त्यांचा पहिला हप्ता गेला, दुसरा आणि तिसरा हप्ता लवकरच मिळणार आहे। त्याचबरोबर महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी महिला लखपती दीदी, महिला ड्रोन दीदी हे कार्यक्रम प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात संपूर्ण देशभर केले जातात।